Let us pray. चला प्रार्थना करूया. Father, we come in your presence. तुझ्या उपस्थितीमध्ये येतो प्रिय प्रभू. We thank you you're here आम्ही धन्यवाद देतो तू इकडे आहेस. because we have gathered in the name of Jesus. कारण आम्ही येशूच्या नावात एकत्र झालोय And so you're here. आणि म्हणून तू इकडे We're आहेस. so glad and happy, Lord, आणि आम्ही इतके आनंदी आहोत प्रभू to meet you. तुला भेटण्यासाठी. You're our Father. तू आमचा पिता आहेस. You're our Creator. तू आमचा निर्माण करता आहेस. You're our God तू आमचा प्रभू आहेस forever. कायमसाठी. We believe आणि आम्ही विश्वास and we धरतो declare. आणि आम्ही घोषित करतो. We also believe and declare that Jesus is our Savior आणि आम्ही विश्वास धरतो घोषित करतो की प्रभू येशूच आमचा तारणारा and आहे He is our Lord. आणि तो आमचा प्रभू आहे. And we declare, we believe आणि आम्ही घोषित करतो आम्ही विश्वास धरतो that Jesus is the Lamb of sacrifice आणि येशूच तो बलिदानाचा कोकरा आहे and there is none. आणि इतर कोणी नाही. We also believe in the Holy Spirit आणि आम्ही पवित्र आत्मा देखील विश्वास धरतो and we declare आणि आम्ही घोषित करतो that He is in us, की तो आमच्या आतमध्ये आहे because of which we have become God's temple. आणि ज्याच्यामुळे आम्ही देवाचे मंदिर झालोय. Thank you, Father. धन्यवाद पित्या In Jesus' name. येशूच्या नावात. Kindly be seated. कृपया बस शकता. You know, we have been studying about this very important topic, आणि महत्वाच्या मुद्द्याविषयी आपण शिकत आहोत. God, man and Satan. प्रभू मनुष्य आणि सैतान. And yesterday I was just telling you about the aroma. आणि काल मी त्या सुगंधाविषयी तुम्हाला सांगत होतो. So let me just add that in this message. आणि या संदेशामध्ये थोडीशी त्याची भर मला घालू Now, द्या. this is a teaching which Holy Spirit gave me. आणि हे शिक्षण पवित्र आत्म्याने दिलंय And this could be new to you, आणि हे तुम्हासाठी नवीन असेल. but slowly I am introducing this revelation to the body of Christ, पण हळूवार देवाच्या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये हे प्रकटीकरण मी आणत आहे that we may grow thereby. की आपण मग तिकडनं वाढूया. So the title I put it, आणि शीर्षक मी असं दिलंय pleasant smells and unpleasant smells. आणि सुगंध आणि दुर्गंध. Yes, this is the topic. आणि हा मुद्दा आहे. Pleasant smell of heaven आणि स्वर्गाचा सुगंध and unpleasant smell of hell. आणि नरकाचा दुर्गंध. Now this is very powerful topic. आणि हा सामर्थ्यशाली हे शीर्षक आहे You must not miss it. आणि हे चुकू नका. That's why you must come in time, म्हणून तुम्ही वेळेत आले because पाहिजे. the beginning of the message is also very important. कारण संदेशाची सुरुवात देखील महत्वाची आहे. Because many come late and they miss some good revelations. आणि अनेक जण उशिरा येतात आणि चांगले प्रकटीकरण And चुकवतात then they won't understand. आणि मग त्यांना ते समजत नाही. Because you need to have the link. मग तुम्हाला ती जोड मिळत नाही. We live by the word. आपण शब्दाने जगतो. Amen. Amen. The better revelation you have, the better will be your spiritual walk. आणि जितकं चांगलं प्रकटीकरण तुमच्याकडे असेल तितकं आत्मिक चालणं तुमचं चांगलं असेल. The area that you don't have revelation, ज्या भागात तुमच्याकडे प्रकटीकरण नाही according to the Bible, बायबलनुसार that is called the dark areas. आणि त्या भागाला अंधाराचा भाग असं म्हणतात. That also means याचा अर्थ असाही आहे in that area you're ignorant. आणि त्या भागामध्ये तुम्ही अज्ञान आहात. And ignorance is destructive according to the Bible. आणि बायबलनुसार अज्ञानता विनाशकारक आहे. Wherever you have light, आणि जिकडे प्रकाश आहे there you can believe. आणि तिकडे तुम्ही विश्वास धरू शकता. And believing causes you to enter. आणि विश्वासाने तुम्ही आत प्रवेश करता. Amen. आमेन. Whatever is in the word, when you read it or hear it, it gives you faith. आणि जे काही देवाच्या शब्दात आहे ज्यावेळेस तुम्ही ऐकता किंवा वाचता ते तुम्हाला विश्वास देतं. And by faith you enter into that blessing. आणि विश्वासाने त्या आशीर्वादात तुम्ही प्रवेश करता. Automatically nothing happens. आपोआप काही घडत नाही. Remember this. हे लक्षात घ्या. Nothing happens automatically. आपोआप काहीही घडत नाही. अपने आप प्रभु बताएगा, अपने आप ऐसा कभी कुछ नहीं होता है. तुम खुद को वचन पढ़ना है, उस पर विश्वास करना है और विश्वास करने के बाद तुमको एंट्री मिलता है और तुम पोजेस करना है. आमेन. That is our job. आणि हे आपले काम आहे. So those who don't attend, मग जे सभेला येत नाही those who neglect the जे word, देवाच्या शब्दाला दुर्लक्षित करतात they cannot believe. आणि मग ते विश्वास धरू And शकत so नाही that blessing doesn't become theirs. आणि मग आशीर्वाद त्यांचे होत नाही. In fact, the Bible speaks very clearly. आणि स्पष्ट सांगतं बायबल In Hebrews 10:25, इब्रिकारास 10:25 do not neglect assembling, आणि एकत्र येणं चुकू नका. as there are some. आणि असे काही आहेत ऐसा थोड़े लोग हैं जो असेंबलिंग में आते नहीं हैं या लेट आते हैं. So see that you don't accompany them. आणि पहा की तुम्ही त्यांच्या बरोबर जोडले जाऊ Don't नका imitate them. आणि त्यांची नकल करू नका. Imitate those who are faithful in the word of God. आणि जे देवाच्या शब्दात विश्वासू आहेत त्यांची नकल करा. Amen. आमेन. This is what God says. आणि असं प्रभू म्हणतो. There are some
who are like that. आणि असे काही आहेत जे तसे And he वागतात. says, don't imitate them. आणि प्रभू म्हणतो त्यांचं नक्कल करू नका. Okay. Before I share this word, आणि हा संदेश सांगण्याआधी we are setting up everything once again. आणि पुन्हा एकवार आपण सगळं सेट करत Because आहोत. very soon everything is going to be opened up. आणि पटकन या सगळ्या गोष्टी उघडणार आहेत. Once again, all the team and meetings and all this is going to begin. आणि पुन्हा एकवार सगळे गट आणि सभा हे सुरू होणार आहे. So be prepared for all that. आणि या सर्व गोष्टींसाठी तयार राहा. Okay. We must know that there are two realms, आणि आपण जाणून घ्या की दोन क्षेत्र आहेत. the spiritual and the natural or physical. आत्मिक आणि नैसर्गिक. Both are real आणि दोन्हीही खरे आहेत and they are in existence. आणि ते अस्तित्वात आहेत. Even we ourselves आणि आपण देखील are dual. आपण दुय्यम आहोत, दोन प्रकारचे आहोत. Natural, spiritual. आत्मिक आणि नैसर्गिक. God put us here that through the natural we learn spiritual. आणि प्रभूने आपल्याला इकडे ठेवले जेणेकरून नैसर्गिक गोष्टींच्या द्वारे आपण आत्मिक गोष्टी शिकाव्या. It becomes easy आणि मग ते सोपं होतं. for us to understand spiritual things. आणि मग आत्मिक गोष्टी समजणं आपल्यासाठी सोपं होतं. Yet you cannot understand everything about the spiritual realm. तरीही अजून तुम्हाला सर्व गोष्टी आत्मिक क्षेत्राविषयी समजणार नाही. Because we are living in the factor of time. कारण आपण वेळेच्या मर्यादेत जगत आहोत. So it becomes little difficult for Holy Spirit or the angels to teach us about the spiritual realm. आणि मग पवित्र आत्म्याला किंवा पवित्र दूतांना आपल्याला आत्मिक क्षेत्राविषयी शिकवणं कधी कधी अवघड जातं. Very clearly they cannot teach us. आणि स्पष्टरित्या काही गोष्टी ते शिकू शकत नाही. Because of which some Christians have thought this is wrong, that is wrong. आणि ज्याच्यामुळे ख्रिस्ती लोकांना काही शिकवण्यात आलं हे चुकीचं आहे, ते चुकीचं Why आहे. did God say this? Why did God say that? की प्रभू असं का बोला, प्रभू तसं का बोलला. It is very difficult आणि हे अवघड आहे. to make us to understand about spiritual things. आणि आत्मिक गोष्टींविषयी काही गोष्टी शिकवणं थोडं अवघड Where आहे. there is no beginning, there is no end. आणि जिकडे सुरुवात नाही, ज्याला शेवट नाही. Where we think in the matter of time, जिकडे आपण वेळेच्या मर्यादेत विचार they करतो, don't think in the matter of time. ते वेळेच्या मर्यादेत विचार करत नाही. Amen. Amen. If we understand that, जर आपल्याला हे समजलं, then you will start believing whatever the word of God says. आणि मग तुम्ही विश्वास करू लागाल की जे काय देवाचा शब्द सांगतो. Okay. आमेन. Now the earth has both the good and the bad. आणि पृथ्वीमध्ये दोन्हीही चांगला आणि वाईट दोन्ही आहे. That teaches us even the spiritual realm there is the good and the bad. आणि जे आपल्याला शिकवते की आत्मिक क्षेत्रामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही आहे. Amen. आमेन. On this natural earth or the world, material world or physical world, everything is not good or everything is not bad. आणि या नैसर्गिक पृथ्वीवर सर्व गोष्टी चांगल्या आणि सर्व गोष्टीच वाईट असं नाहीये. There is the good, there is the bad. तिकडे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. And the good emits pleasant smell आणि चांगल्या गोष्टी चांगला सुगंध देतो and the bad emits unpleasant smell. आणि जे वाईट गोष्टी आहे ते दुर्गंध देतं. You see, the garbage also has smell. आणि तुम्ही पाहाल की कचऱ्यामधनं देखील Bad दुर्गंध येतो odor. आणि वाईट वास येतो. But there are other things that are good odor. आणि जिकडे इतर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सुगंध आहे. So we see there is the good and the bad. मग आपण पाहतो चांगलं आणि वाईट दोन्ही So आहे. this teaches us आणि मग हे आपल्याला शिकवतं even about the spiritual realm, आत्मिक क्षेत्राविषयी though we देखील. cannot see it, जरी आपण ते पाहू शकत नाही, feel it or sense it, की आपल्याला त्याची जाणीव होत नाही, की त्याला स्पर्श करू शकत नाही, nevertheless it is the same. तरीही ते सारखंच आहे. Let me give some examples. तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या. We all need physical washing. आपल्या सर्वांना शारीरिक स्वच्छता हवी आहे. Amen. Amen. We take bath, we wash our face, we clean ourselves. आणि आपण अंघोळ घेतो, तोंड धुतो, सर आपला स्वतःला स्वच्छ करतो. God has done that. प्रभूने तसं केलंय. Hello? God has done that for us. प्रभूने ते आपल्यासाठी तसं He केलंय. put that in us. त्याने ते आपल्यामध्ये घातलंय. In heaven there is no dirt. आणि स्वर्गामध्ये कुठली धूळ नाहीये. See, he could have done for us on this earth too. आणि ते आपल्याला पृथ्वीवर देखील तो असं करू शकला असता. But these teach us some lesson. पण या सर्व गोष्टी आपल्याला काही धडा शिकवतं. We go for washing आणि आपण स्वच्छ होण्यासाठी जातो, because we know we are dirty. कारण आपल्याला माहिती आहे आपण मळीन होतो. In the same way, त्याच in प्रकारे the spiritual realm, आत्मिक क्षेत्रात we need spiritual washing. आपल्याला आत्मिक स्वच्छतेची गरज आहे. There is a spiritual dirt. आणि तिकडे आत्मिक मळीनता आहे. Amen. आमेन. See,
See, as in the natural, so in the spiritual. जसं नैसर्गिक तसं आत्मिक. In the natural, there's a physical dirt, आणि नैसर्गिक मध्ये शारीरिक ती जी and you धूळ need आहे washing. आणि त्याला स्वच्छ होण्याची In the गरज आहे. spiritual realm, आत्मिक क्षेत्रामध्ये there देखील is the spiritual dirt, तिकडे एक आत्मिक मलिनता आहे and the spiritual dirt is called sin आणि आत्मिक मलिनतेला पाप असं म्हणालं or evil. किंवा दुष्ट असं म्हणण्यात आलंय For that, you need washing. आणि त्यासाठी धुवून शुद्ध होण्याची As गरज you आहे. need physical water, जसं शारीरिक पाणी लागतं, For नैसर्गिक पाणी natural लागतं नैसर्गिक मलिनतेसाठी, in the same way, त्याच प्रकारे in the spiritual realm, आत्मिक क्षेत्रामध्ये you don't need physical water, तुम्हाला नैसर्गिक पाण्याची गरज लागत but नाही, spiritual washing. पण आत्मिक शुद्धीकरणाची गरज And what लागते. is that? आणि ते काय आहे? The blood of Jesus ते आहे येशूचं रक्त, cleanses us from all sin. जे आपल्याला सर्व पापातनं धुवून शुद्ध करतं. Amen. आमेन. You know, the people of the world know something about it. आणि जगातल्या लोकांना त्याविषयी काही माहित आहे That sin is some spiritual dirt, की पाप काहीतरी आत्मिक मलिनता but they आहे, don't know how to wash themselves. पण त्यांना हे माहित नाही कसं स्वतःला But then स्वच्छ they will करावं. take some river water or something to wash themselves. आणि मग काहीतरी नदीचं पाणी घेऊन ते स्वतःला And धुवून they think शुद्ध I'm करायचा प्रयत्न spiritually करतात. clean. आणि त्यांना असं वाटतं की मी आत्मिकरित्या No. स्वच्छ झालोय. असं नाही. You are physically clean, तुम्ही शारीरिकरित्या स्वच्छ झाले, not spiritually clean. आत्मिकरित्या शुद्ध झाले नाही. The Bible says, आणि बायबल सांगतं the blood of Jesus cleanses from every sin. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापातनं धुवून शुद्ध करतं. Without shedding of this blood, there is no forgiveness. आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. See, this blood is spiritual. पहा, हे रक्त आत्मिक आहे. Amen. Amen. See, to the natural, God teaches us spiritual. आणि नैसर्गिक गोष्टीतनं प्रभू आत्मिक गोष्टी शिकवतो. In the natural, there are natural enemies. आणि नैसर्गिक क्षेत्रात नैसर्गिक शत्रू आहेत. In the same way, त्याच प्रकारे there are the spiritual enemies. आत्मिक शत्रू देखील आहेत. Amen. Amen. The natural man thinks enemies are all natural. आणि नैसर्गिक मनुष्य विचार करतो माझं शत्रू सर्व नैसर्गिकच आहेत. No, नाही. he is teaching you. ते तुम्हाला शिकवत आहे. If there are natural enemies, there are spiritual enemies. जर नैसर्गिक शत्रू असतील मग आत्मिक शत्रू देखील असतील. So who are they? आणि मग ते कोण आहे? How can I fight the spiritual enemies? आणि मग आत्मिक शत्रू बरोबर मी कसं लढू? If there are natural weapons to fight the natural enemy, नैसर्गिक शत्रू बरोबर लढण्यासाठी नैसर्गिक शस्त्र you आहे. have spiritual weapons तुमच्याकडे आत्मिक शस्त्र to आहेत fight the spiritual enemies. आणि आत्मिक शत्रूच्या विरुद्ध लढण्यासाठी. Amen. Amen. The people of the world don't know much about spiritual. आणि जगातल्या लोकांना आत्मिक गोष्टींविषयी अधिक So माहित they नाही. think they consider everything natural. मग त्यांना सर्व गोष्टी नैसर्गिकच वाटतात. They don't even know there's a spiritual enemy. आणि त्यांना हे देखील माहित नाही की आत्मिक शत्रू They आहे. don't even know what is the spiritual weapon to defeat the spiritual enemy. आणि त्यांना हे माहित नाही की आत्मिक शत्रूला पराजय करण्यासाठी आत्मिक शस्त्र They कसे don't know आहे. who is the spiritual enemy. आणि त्यांना हे माहित नाही की आत्मिक शत्रू कोण आहे. Hello, but you know it. पण तुम्हाला माहित आहे. But yet many are ignorant. पण अनेक जण अज्ञान आहेत. We use all natural weapons. आणि आपण नैसर्गिक शस्त्रांचा वापर करतो. Even when there's a spiritual enemy. आणि आत्मिक शत्रू आला तरीही. And you get defeated. आणि मग तुम्ही पराजित होता. You know something they don't know. आणि तुम्हाला अशा गोष्टी माहित आहेत जे त्यांना माहित नाहीये. So this natural is not just natural. आणि हे नैसर्गिक फक्त नैसर्गिकच नाहीये. God put it there प्रभूने ते तिकडे to ठेवलंय teach you spiritual things. तुम्हाला आत्मिक गोष्टी शिकवण्यासाठी. Amen. आमेन. All this is the handiwork of God. आणि हे सर्व प्रभूचं हस्तकला He आहे. put it there हे त्याने तिकडे that घातली you आहे learn की something. तुम्ही काहीतरी शिकावं. So if there's a natural war, आणि जर नैसर्गिक युद्ध आहे there's a spiritual war. मग तिकडे एक आत्मिक युद्ध देखील आहे. Natural warfare, नैसर्गिक spiritual warfare. नैसर्गिक आत्मिक युद्ध आत्मिक युद्ध. Amen. आमेन. So one is for the body, आणि एक शरीरासाठी आहे another is the spirit soul. आणि दुसरा आहे आत्म्या आणि जीवासाठी. There's a citizenship of earth, आणि पृथ्वीचं नागरिकत्व there's आहे a citizenship of heaven. आणि स्वर्गाचं देखील नागरिकत्व आहे. Hello? आमेन. If you have a natural birth, जर नैसर्गिक जन्म आहे to enter this natural earth, या पृथ्वीवर प्रवेश करण्यासाठी there's a spiritual birth. एक आत्मिक जन्म देखील To आहे be born in the spiritual home, आणि heaven. आत्मिक घरामध्ये किंवा स्वर्गामध्ये जन्म घेण्यासाठी. Amen. आमेन. As there's the natural death, जसं नैसर्गिक मरण आहे there's a spiritual death. आत्मिक मरण देखील आहे. You know, we never think that way. अशा प्रकारे आपण विचार करत नाही. Many Christians are just living. अनेक ख्रिस्ती लोक फक्त जगत आहेत. We never want to learn आपल्याला शिकायचं नाही what God is teaching. की प्रभू काय शिकवत आहे. Bible has so much depth. आणि बायबलमध्ये किती खोली आहे.
It's such a blessing. किती मोठा आशीर्वाद आहे. Holy Spirit will teach you all things. आणि पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल. Amen. Amen. Don't just live a natural life and then die. आणि फक्त नैसर्गिक जीवन जगून मरू नका. Anyone lives like that. कोणीही असं जगतं. Even animals live like that. आणि जनावर देखील असेच जगतात. Without having any knowledge. आणि कुठलंही ज्ञान न ठेवता. They just live to eat. आणि ते फक्त जगतात खाण्यासाठी. And then they die. आणि मग ते मरतात. We are made in the image of God. आणि आपण देवाच्या प्रतिरूपेत बनलोय. That we can know God. की आपण देवाला जाणू शकतो. Knowing God is knowing His ways. आणि देवाला जाणवत त्याचे मार्ग Knowing जाणणं. His work. आणि त्याचे कृत्य Knowing जाणणं. His plan and purpose. त्याचे हेतू संकल्प जाणणं. Knowing why He made us. आणि हे जाणून घेणे त्यांनी आपल्याला का बनवलं. Why He sent on this earth. का त्यांनी या पृथ्वीवर पाठवलं. Why didn't He just take us to heaven? का तो असा स्वर्गात घेऊन नाही If गेला. He has created, why didn't He create us in heaven? मग त्याने जर निर्माण केलं स्वर्गात का निर्माण नाही केलं. Why did He have to create us on earth? का त्याला आपल्याला पृथ्वीवरच बनवावं If He लागलं. could create us on earth, why can't He create us in heaven? जर तो पृथ्वीवर बनवू शकला मग स्वर्गात त्यांनी का बनवलं नाही. Amen. That would have been much easier. आणि मग ते सोपं असतं. No worries. आणि काळजीच नाही No मग. tension. आणि कुठली विवंचना नाही. Just create us in heaven. फक्त स्वर्गात निर्माण करा. No sin. पाप नाही. No devil. No सैतान नाही. sickness. No आजार नाही. disease. No रोग नाही. death. मरण नाही. Just enjoy heaven. फक्त स्वर्गाचा आनंद घ्या Forever. कायमसाठी. Couldn't God do that? आणि प्रभू असं करू शकला Let me नसता ask you का. that. तुम्हाला विचारू द्या. He could have done it. त्यांनी असं केलं असतं. Why did He create us on earth? मग त्यांनी आपल्याला पृथ्वीवरच का निर्माण केलं. He should have created us in heaven. आणि त्याने आपल्याला स्वर्गात निर्माण करायला हवं And we होतं. wouldn't have gone through all these problems, की तुम्ही या सर्व समस्येतनं गेला all नसता. this suffering, या सर्व त्रासातनं. and after that go to heaven. आणि त्याच्या नंतर मग स्वर्गात जायचं. Amen. Have you ever thought about that? आणि याविषयी तुम्ही कधी विचार केलाय. Do you know the mystery why He created us on earth? आणि तुम्हाला हे रहस्य माहिती का त्यांनी आपल्याला पृथ्वीवरच का निर्माण केलं. You know, I ask all these questions to Holy Spirit. आणि सर्व प्रश्न मी पवित्र आत्म्याला विचारतो. I tell our Father, मी पित्याला सांगतो. I want to know these answers. आणि हे उत्तर मला जाणून घ्यायची आहेत. He teaches us आणि तो आपल्याला शिकवतो everything. सर्व काही. If you have a hunger, जर तुमच्याकडे भूक आहे He will teach you. मग तो तुम्हाला शिकवेल. जबरदस्ती नहीं सिखाएगा प्रभु. तुमको इंटरेस्ट नहीं प्रभु आओ मैं सीखो, ऐसा नहीं है. तुम्हारा इच्छा बताने का. मेरे को इच्छा है प्रभु के बारे में जानने का. आमेन. प्रभु कैसा जीता है जानने का. कैसा है, मैं कैसा है, क्यों आया, क्या पर्पस है, क्या प्रभु का इच्छा है. God loves it. आणि प्रभूला ते आवडतं. We are the highest creation of His. आणि त्याची सर्वात उच्च निर्मिती आपण आहोत. Who can know Him personally. आणि जे त्याला वैयक्तिकरित्या ओळखू शकतात. Animals don't know Him that way. आणि जनावर त्याला तसं ओळखत नाही. They cannot read the Bible. आणि ते बायबल वाचू शकत नाही. But God has given us the ability. पण प्रभूने ती क्षमता आपल्याला Same दिली. like Him. आणि त्याच्यासारखी That we can know Him. की आपण त्याला जाणू We can शकतो. walk with Him. आपण त्याच्या We बरोबर can चालू talk with शकतो. Him. त्याच्याशी बोलू शकतो. Amen. आमेन. Okay. So have you seen this? The natural birth, spiritual birth. आणि तुम्ही पाहिलं पहा नैसर्गिक जन्म आहे आत्मिक जन्म Natural आहे. death, spiritual death. नैसर्गिक मरण आत्मिक मरण. What you see, जे तुम्ही पाहता learn. ते पाहून शिका. God is teaching you something प्रभू काहीतरी through शिकवत the आहे. natural, the spiritual. आणि नैसर्गिक गोष्टींना प्रभू आत्मिक गोष्टी शिकवत आहे. He used parable, आणि त्यांनी दाखल्यांचा उपयोग केला. the natural way of teaching आणि शिक्षणाचा नैसर्गिक मार्ग spiritual things. आत्मिक गोष्टी शिकवण्याचा मार्ग. Amen. आमेन. You will never understand spiritual मग तुम्हाला आत्मिक कधीच समजणार नाही unless you go to the way of natural. जोपर्यंत तुम्ही नैसर्गिक मार्गाने जात You नाही. know, I asked Holy Spirit, आणि मी पवित्र आत्म्याला what about विचारलं. the aborted child आणि मग जे गर्भपात झालेल्या लेकरांविषयी काय. who has not learnt? आणि जे शिकलंच नाही. See, today since God has created here, आणि कारण प्रभूने आपल्याला इकडे निर्माण केलंय. you saw the bad, तुम्ही वाईट पाहिलं how it is, हे कसं आहे how evil works. आणि किती वाईट कृत्य आहेत. So you'll enjoy the good in heaven. आणि मग तुम्ही चांगल्याचा स्वर्गात आनंद And घ्याल. you'll thank God. You'll thank God. आणि तुम्ही प्रभूचे आभार मानाल.
Amen. Amen. If you never see the bad, जर तुम्ही वाईट पाहिलं नसतं what you will thank God for? मग कशासाठी तुम्ही प्रभूचे आभार मानाल? यही मेरा जीवन है पहले से, क्या धन्यवाद देने का? मेरा जन्म ही हेवन में ही हुआ है, किस लिए धन्यवाद? क्या किया प्रभु यीशु ने? प्रभु ने क्या किया? हा? जो है वो है, दिखता है, उसके लिए क्यों धन्यवाद दो? Why should I give thanks? का मी आभार What मानायचे? did he do? त्यांनी काय केलं? You have never seen anything bad. आणि तुम्ही काहीच वाईट तिकडे पाहणार नाही. Why would you give thanks? मग का तुम्ही त्याचे आभार But when मानाल? you go to heaven, आणि जसं मी स्वर्गात जाल, oh, thank you, Father. पित्या धन्यवाद. I saw that place, मी ती जागा पाहिली the ugliest place. आणि सर्वात वाईट विद्रूप जागा This is the most beautiful. आणि सर्वात सुंदर आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Because of you, आणि I'm तुझ्यामुळे in heaven. मी स्वर्गात आहे. I saw how much God loves me. आणि मी पाहिलं मी प्रभू माझ्यावर किती प्रेम करतो, That He gave His life. की त्याने त्याचं जीवन दिलं That shows माझ्यासाठी. He loves me आणि हे दाखवतं की तू माझ्यावर प्रेम more करतो. than His own life. आणि स्वतःच्या जीवनापेक्षा I learned मी शिकलो that God loves me. की प्रभू माझ्यावर प्रेम When करतो. did I learn? मी कधी शिकलो? Because God created me on this earth. कारण प्रभूने मला या पृथ्वीवर निर्माण If केलं He had त्यावेळेस. created me in heaven, त्यांनी मला स्वर्गात I निर्माण would केलं have असं. never known how much God loves me. आणि मला कधीच समजलं नसतं प्रभू माझ्यावर किती प्रेम करतो. Amen. आमेन. हेलो, मुझे कभी नहीं मालूम पड़ता था प्रभु का प्रेम. मुझे कभी नहीं मालूम पड़ता सिन क्या है, विकेडनेस क्या है. मुझे कभी नहीं मालूम पड़ता कि गॉड हेट्स सिन. आई वुड हैव नेवर नोन दिस. आणि मला मी कधीच जाणलं नसतं की प्रभू पापाचा न्यायच द्वेष करतो. आई वुड हैव नेवर नोन मी कधीच जाणलं नसतं that though I'm a sinner, जरी मी पापी आहे, He loves me. तो माझ्यावर प्रेम करतो. I learned all this आणि या सर्व गोष्टी मी शिकलो because God created me on this earth. कारण प्रभूने मला या पृथ्वीवर निर्माण केला. Amen. आमेन. I could learn about the love of God. मी देवाच्या प्रेमाविषयी I शिकलो. could learn about His grace, मी त्याच्या कृपेविषयी about शिकू His शकलो compassion. आणि त्याच्या about His कळवळीविषयी, mercy. त्याच्या दयेविषयी. I learned all this because He put me on this earth. आणि या सर्व गोष्टी मी शिकलो कारण त्यांनी मला पृथ्वीवर ठेवलंय. So when I go to heaven, आणि जस मी स्वर्गात जाईन, I will thank Him, मी त्याचे आभार मानेन, praise Him, त्याची स्तुती करेन that the one who troubled me की ज्याने मला त्रास दिला is locked up in hell forever. आणि कायमसाठी नरकात तो बंद होईल. And Jesus did it for me. आणि येशूने ते माझ्यासाठी केलं. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू That येशू you gave my life, your life. की तू तुझं जीवन I माझ्यासाठी always tell दिलंस. the Lord, मी नेहमी प्रभूला I want सांगतो to see Jesus मला येशूला पाहायचंय who gave His life for me, ज्याने आपलं जीवन माझ्यासाठी दिलं, who is not worthy. जो मी योग्य I'm a नाही, sinner. मी पापी आहे. Yet He thought I'm so precious आणि तरी त्याला वाटलं मी किती मौल्यवान आहे than His own self, आणि त्यांनी स्वतःपेक्षा that He gave His life. की त्यांनी त्याचं That I जीवन may दिलं live. की मी जगावं. I want to meet Him, मला त्याला भेटायचं embrace Him. आणि त्याला आलिंगन Thank द्यायचंय, him, worship आभार him. मानायचंय, आराधना करायची आहे. Amen. आमेन. So did you understand this? आणि तुम्हाला हे The समजलं? first passage. आणि प्रथम Let us go to the second now. चला दुसऱ्या गोष्टींकडे जाऊया. I just gave this introduction so you understand better. आणि मी फक्त ही सुरुवात केली जेणेकरून तुम्हाला उत्तम समजेल. So don't miss my messages. म्हणून पास्टरांचे संदेश चुकू So नका come before time. आणि वेळेच्या आधी या. But as I told you, whichever area you don't know the word, आणि मी सांगितलं कुठल्याही भागात देवाचा शब्द माहित नाही there is darkness. तिकडे अंधकार आहे. The moment you know the word, ज्या क्षणी तुम्हाला शब्द माहित light होतो comes. प्रकाश तिकडे Faith प्रवेश करतो, comes. विश्वास येतो Entry comes. आणि मग Entry comes. तिकडे प्रवेश होतो Access comes. आणि मग तिकडे तुम्ही आज जाऊ शकता. Amen. आमेन. You cannot enter into the blessings of God unless you know the word. आणि जोपर्यंत देवाचा शब्द माहित नाही देवाच्या आशीर्वादात प्रवेश तुम्ही करू शकत नाही. All the blessings Jesus brought for us. आणि सर्व आशीर्वाद येशू आपल्यासाठी घेऊन आला. There is nothing left असं काहीच उरलं नाही where you are asking our Father, जिकडे तुम्ही पित्याला मागताय. प्रभु ये दो वो दो. प्रभु बोलेगा सब कुछ दिया है प्रभु यीशु में. आमेन. जानकारी लो. Is the complete blessing for us. आणि आपल्यासाठी तो परिपूर्ण आशीर्वाद आहे There is nothing left out. आणि कुठलीच गोष्ट उरली नाही. It is your ignorance. आणि ही तुमची अज्ञानता You know, आहे. many Christians don't want to know the word. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना देवाचा शब्द जाणायचा They नसतो are only trying to live by prayer. आणि ते फक्त प्रार्थनेने जगतात. कौन मेरे लिए प्रेयर करेगा, कौन मेरे लिए प्रेयर करेगा. And it doesn't work. आणि मग ते काम करत नाही. Many times doesn't work. Many times doesn't आणि work. अनेक वेळा ते काम करत नाही.
We are asked to live by the word. आणि आपल्याला शब्दानुसार जगण्यास सांगितलंय. Amen. आमेन. Not by prayer and pleading and begging. आणि प्रार्थना भीक मागणे As विनवणीने if God नाही. has not given us anything. जसं प्रभूने काहीच दिलंच Only नाहीये by our tears it comes. आणि फक्त अश्रूने त्या गोष्टी येतात No. नाही. Jesus, the complete work, finished work for us. आणि येशूने ते कार्य परिपूर्ण आणि पूर्ण Now what केलं. is left is आता काय उरलंय? know him फक्त त्याला जाणणं and his work. आणि त्याचं कार्यच जाणणं. Amen. Amen. That's all. इतकंच. Now, so second, now first introduction I gave. Now second, let me go deeper. आणि दुसरी गोष्ट त्यात खोल जाऊ द्या. Now I want to talk to you about two aromas. आणि दोन सुगंधा किंवा दोन गंधांविषयी तुम्हाला सांगायचं. One is the pleasant, आणि एक आहे सुखद one गंध is the unpleasant. आणि दुसरं आहे जे This दुर्गंध आहे. is real. आणि हे खरं आहे. I told you. आणि मी सांगितलं What you see in the natural, आणि जे नैसर्गिक तुम्ही the पाहता same is in the spiritual. आणि त्याच गोष्टी आत्मिक क्षेत्रात Even आहे more real than the natural. आणि नैसर्गिकपेक्षा अधिक खरं. Amen. आमेन. When there's a natural dirt, there's a real spiritual dirt. आणि जिकडे नैसर्गिक मलिनता आहे तिकडे खरी आत्मिक मलिनता देखील आहे. This is the truth. आणि हे सत्य आहे. In the same way, त्याच प्रकारे there are two aromas which are real. आणि तिकडे दोन प्रकारचे गंध आहेत जे खरे आहेत. As in the natural, जसं नैसर्गिक so in the spiritual. तसंच आत्मिक. When there's a garbage, आणि जिकडे कचरा there's a असतो foul smell. आणि तिकडे एक प्रकारचा दुर्गंध येतो. In the spiritual, आणि आत्मिक where क्षेत्रात there's garbage of sin, there's a foul smell. जिकडे पापाची मलिनता आहे तिकडे दुर्गंध आहे. This is real. आणि हे खरं आहे. Remember this. हे लक्षात घ्या. I'll teach you deeper what Holy Spirit taught me. आणि मी खोल शिकवून जे पवित्र आत्म्याने शिकवलं. Everyone is carrying one of these two aromas. आणि प्रत्येक जण या दोन गंधांपैकी एक गंध घेऊन चालतो. Everyone. प्रत्येक जण. One is the aroma of Christ. आणि एक आहे ख्रिस्ताचा सुगंध. I will show you from the Bible. आणि मी बायबल मधून दाखवीन. And one are those who don't have Christ. आणि एक ते आहे ज्यांच्यामध्ये ख्रिस्त नाही. One having the aroma of life, आणि एकामध्ये जीवनाचा of सुगंध आहे fragrance of life. किंवा जीवनाचा सुगंध आहे. One is the aroma of death, आणि एका- foul smell of death. आणि एकामध्ये मरणाचा दुर्गंध आहे. You know, when a person dies, आणि जसं एक व्यक्ती मरतो he emits a foul smell. आणि तो एक प्रकारचा दुर्गंध मोकळा करतो. Hello. In the same way, the spiritual, आणि त्याच प्रकारे आत्मिक क्षेत्रात a spiritual dead person आणि आत्मिक मृत व्यक्ती emits a foul smell. आणि एक प्रकारचा दुर्गंध मोकळा करतो. Hello. Those who missed the introduction, you may not understand. आणि ज्याने आधीच्या गोष्टी शिकवल्या तुम्हाला हे I समजणार नाही. can't help you. आणि मग तिकडे मला सहाय्य But करता येत I नाही. told you, पण मी सांगितलं when a person dies in the natural, आणि जसं एक व्यक्ती नैसर्गिकरित्या मरतो emits a foul smell. तो एक प्रकारचा दुर्गंध सोडतो And they put perfume and this and that. आणि मग तिकडे ते सुगंध लावतात. No one likes it. कोणाला ते आवडत नाही They may not tell it, but they don't like it. आणि ते सांगणार नाही पण त्यांना ते आवडत नाही. In the spiritual realm, आणि आत्मिक क्षेत्रात there's a spiritual death एक आत्मिक मरण देखील आहे which emits a foul smell. आणि ज्याच्यामुळे एक प्रकारचा दुर्गंध सोडला जातो. Hello? Till here you are clear. आणि इथपर्यंत Because स्पष्ट I'll आहे. be taking you a little deeper and deeper. आणि याच्यामध्ये आणखी खोल मी घेऊन जाणार आहे. Sin, because of sin, आणि पापामुळे there's a foul smell. तिकडे एक प्रकारचा दुर्गंध आहे. You know, many years back, अनेक वर्षापूर्वी I was praying for a person. मी एका व्यक्तीसाठी प्रार्थना करत And होतो when that person came, आणि जसं व्यक्ती आला there was a foul smell. आणि एक प्रकारचा दुर्गंध आला And Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने सांगितलं this is the demon. आणि हा दुरात्मा आहे. I will show you from the Bible मी तुम्हाला बायबल मधून दाखवीन that some of the demons smell foul. आणि काही दुरात्म्यांमध्ये दुर्गंध आहे. From the scripture, I'll show you. आणि अध्यात्म मी तुम्हाला दाखवीन. Especially, there are the homosexual demons आणि विशेष करून जे समलैंगिक दुरात्मे आहेत that emits a foul smell. जे एक प्रकारचा दुर्गंध सोडतात. Holy Spirit, I don't tell them, मी त्यांना सांगत नाही but I know it. पण मला माहित आहे I don't need to tell them. आणि त्यांना सांगायची गरज नाही. If you have sin in your life, जर तुमच्या जीवनात पाप असेल, if you are living in sin, जर तुम्ही पापात जगत असाल, sin is not just
I did not murder, I did not commit adultery. No. पाप म्हणजे मी वध केला नाही किंवा व्यभिचार केला नाही असं नाही. Unforgiveness, अक्षमा, hate, anger, द्वेष, jealousy, pride, backbiting, murmurings, fights, you name it. आणि भांडणं, कुरकुर, तक्रार, वादविवाद, या तुम्ही कुठल्या गोष्टीला नाव द्या, You emit a foul smell. तुम्ही एक प्रकारचा दुर्गंध मोकळा करता. Because sin is spiritual garbage. कारण पाप म्हणजे आत्मिक मलिता किंवा कचरा आहे. It's as if you are keeping kachra in your home and it emits a foul smell, आणि जसं काही घरात तुम्ही कचरा ठेवला आणि तो एक प्रकारचा दुर्गंध सोडतो which draws all flies and mosquitoes and all these things. आणि त्यावरती सर्व माशा आणि मच्छर आणि सगळे येऊन In the बसतात. spiritual realm, आणि आत्मिक it is the क्षेत्रामध्ये, same. आत्मिक क्षेत्रात देखील तसंच आहे. That is one of the ways that demons know that you are their target. आणि याच एका मार्गाने दुरात्म्याला समजतं की तुम्ही त्याचे भक्ष आहात. See, Satan cannot place his demons for everyone. आणि सैतान त्याचे दुरात्मे सर्वांसाठी लावत नाही. He doesn't have it. त्याच्याकडे So ते many. नाही आहेत. God has, प्रभूकडे आहे. because 2/3 of the angels still belong to him. कारण 2/3 पवित्र दूत अजूनही देवाचे आहेत. He doesn't have that much. आणि त्याच्याकडे ते नाहीये. But this is the way he works. पण अशा प्रकारे तो काम करतो. I'll tell you some secrets of how the devil works. आणि काही गुपित मी तुम्हाला सांगेल सैतान कसं काम करतो. How do they know त्यांना कसं समजतं to target you? तुम्हाला भक्ष करायचं किंवा तुमच्यावर हमला करायचा? Because you emit a foul smell. कारण तुम्ही एक प्रकारचा दुर्गंध मोकळा करता. You know, in the past, many Christians didn't know many things. आणि भूतकाळामध्ये अनेक ख्रिस्ती लोकांना काही गोष्टी We माहित just नव्हत्या lived. We were not faithful to the church, not faithful to the word, nothing. आणि ते असं जगले. देवाच्या मंडळीकडे विश्वास नव्हते, Only शब्दाकडे doing विश्वास नव्हते some church things. आणि फक्त काही मंडळीच्या गोष्टी केल्या इधर गया मैं उधर गया, उसको मदद किया, इसको मदद किया. Christian things, आणि फक्त ख्रिस्ती गोष्टी त्यांनी केल्या. but never built a relationship with God. पण देवाबरोबर नातं कधीच तयार केलं नाही. So we never knew many things, म्हणून अनेक गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या and we lived a defeated life. आणि आपण एक पराजित जीवन जगलो. Suddenly something happens, आणि अचानक काहीतरी घडलं and then we wake up. आणि मग आपण उठलो. क्यों ऐसा हुआ? प्रभु तू क्यों ऐसा किया? प्रभु कुछ नहीं किया. Amen. You know, some people, you know, when I prayed for them, आणि काही लोकांसाठी जस्ट मी प्रार्थना केली even their deathbed, आणि त्यांच्या मरणाच्या बिछाण्यावर देखील they were leaving because they gave up living. आणि ते सोडून जात होते कारण त्यांनी जगणं सोडून दिलं होतं. Secondly, दुसरी गोष्ट, God also took them. The reason is, आणि प्रभूने देखील त्यांना घेतलं. कारण असं it is होतं good to know this. आणि हे चांगलं जाणून घेणं. You know, they were working for the Lord. आणि ते प्रभूसाठी काम करत होते. After that, something happened. आणि त्यानंतर काहीतरी घडलं They start to suffer, आणि ते त्रास सोसू लागले and they start to become bitter, आणि मग ते कडू होऊ लागले angry, आणि रागेष्ट होऊ लागले frustrated, आणि गोंधळले oppressed, किंवा छळलेले गेले and they started to live the negative life. आणि मग ते नकारात्मक जीवन जगू लागले. For example, आणि उदाहरणार्थ, a person who earned, let me give an example I'm saying. आणि एक उदाहरण देऊ द्या. A person who has earned 100 rewards, आणि एका व्यक्तीने 100 जर त्यांना प्रतिफळ मिळाले असतील and he would have earned more, आणि तो अधिक कमवू शकला असता, but something happened, पण काहीतरी घडलं and he started to become bitter, आणि मग तो कडू होऊ लागला having hurt and hate and anger. आणि त्याच्यामध्ये द्वेष, राग, He मत्सर आला started to backslide, आणि मग तो पतन पाऊल and he was लागला losing what he had earned. आणि जे त्यांनी कमवलं तो गमावू लागला. हेलो, एक एक दिन वो जो रिवॉर्ड्स लूज कर रहा था, 100 से 99, 98, 95, 80 ऐसा हो रहा था. He was going back. आणि तो मागे चालला होता. What he had earned, he was losing. आणि जे त्यांनी कमवलं होतं तो गमवावत He was होता living bitter, कारण तो कडू जगत with होता hate and anger and jealousy, आणि द्वेषामध्ये, मत्सरामध्ये, रागामध्ये जगत होता murmuring, complaining against God. आणि देवाविरुद्ध कुरकुर आणि तक्रार Why you करत did होता like this? की तू असं केलंस, Though I did this, you जरी मी हे did केलं, this. तू मला हे केलंस. So he was going back. आणि तू मागे चालला होता. So it was good that God took that person. आणि मग एक चांगलं की प्रभू त्या व्यक्तीला घेऊन गेला, Otherwise he would have backslidden totally. नाही तर मग तो पतन पावला असता. Hello, are you understanding some things? तुम्हाला काही गोष्टी समजत आहे? See, I'm giving you revelation which you will never know. आणि जे प्रकट करणे तुम्हाला काही देत आहे जे तुम्हाला I समजणार don't नाही, need to tell you, तुम्हाला सांगायची but गरज I'm नाही. just giving you because it will help you. आणि मी तुम्हाला या गोष्टी देत आहे जे तुम्हाला सहाय्य करतील. In the beginning,
when you became a born again person, आणि सुरुवातीला जेव्हा त्याचा नवीन जन्म you're झाला very faithful, तो खूप विश्वासू होता you're very sincere, आणि एकदम प्रामाणिक होता and you were earning well, you were doing well for God. आणि देवासाठी तुम्ही चांगलं करत होता. But I've seen पण मी पाहिलं those same Christians आणि तेच ख्रिस्ती backslide पतन पावतात in their heart. त्यांच्या हृदयात They are falling and falling and falling and falling. आणि ते पडत आहेत आणि पडत आहेत आणि पडत बाहर से आहेत. नहीं दिखता है, बाहर से करता है, खुद के लिए करता है, प्रभु के लिए नहीं, खुद का फायदा के लिए. इसमें मेरा फायदा क्या है? मैं चर्च में आया तो मेरे को क्या फायदा है? पहला प्रभु का फायदा था, बाद में क्या करते, खुद का क्या फायदा है? They start living for themselves मग ते स्वतःसाठी जगू लागतात and they are losing the rewards they had earned. आणि जे प्रतिफळ त्यांनी कमवलं ते गमावू They लागतात are actually backsliding. आणि ते खर तर पतन पावतायत. What should God do? मग प्रभूने काय करावं You tell me. तुम्ही सांगा. Should God keep quiet आणि प्रभूने शांत till you बसावं का? lose all that you earned? आणि जोपर्यंत ज्याने ते कमवलंय ते सगळं गमावण्याच्या आधी, Because now you're serving self. कारण तो स्वतःची सेवा करत आहे. What should God do? No. You think मग तुम्ही विचार करा and प्रभूने keep काय that करावं. answer for yourself. आणि ते उत्तर तुमच्यासाठीच ठेवा. Now, these are spiritual revelation I'm giving you. आणि आत्मिक प्रकटीकरण मी तुम्हाला देत आहे. Okay. Okay, let's come back to the chapter now. चला मुद्द्याकडे येऊया. So I told you about pleasant smells and unpleasant smells. आणि सुगंध आणि एक दुर्गंध. When you go to heaven, जस्ट तुम्ही स्वर्गात जाल you will enjoy only pleasant smell. तुम्ही फक्त त्या सुगंधाचा आनंद Or घ्याल pleasant aromas. किंवा जो एक प्रकारचा सुगंध Or आहे a blend of different aromas. आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध तिकडे असेल Forever. कायमसाठी. There is no unpleasant fragrance in heaven. आणि स्वर्गामध्ये असा कुठलाही प्रकारचा दुर्गंध नाहीये, Nowhere. कुठेच नाही. But let me tell you about hell. पण तुम्हाला नरकाविषयी सांगू द्या. In hell, well, okay, I'll come back there. But only the basic, let me tell you. आणि फक्त मूलभूत In गोष्टी सांगू hell, द्या. there is the most unpleasant smell forever. आणि नरकामध्ये कायमसाठी एक प्रकारचा दुर्गंध आहे जो तुम्ही सहन करू शकणार From नाही. where does it come? From where does it come? आणि मग तो कुठून येतो I'll teach you that. ते तुम्हाला Okay. शिकेल. As heaven emits a very pleasant fragrance, आणि जसं स्वर्ग एक प्रकारचा सुगंध मोकळा करतो, hell also emits a very repulsive odor. आणि नरक देखील एक वाईट प्रकारचा दुर्गंध मोकळा करतो. And this odor comes due to sin. आणि या सर्व गोष्टी येतात पापामुळे. But second also, I'll tell you why this odor comes. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की हा दुर्गंध का येतो. Because when I asked Holy Spirit, he said, neither I nor the angels आणि पवित्र आत्म्याला जेव्हा मी विचारलं तो म्हणाला मी किंवा पवित्र दूत will not be able to describe this odor of hell. आणि नरकाचा हा जो दुर्गंध आहे त्याची आम्ही व्याख्या तुम्हाला देऊ शकणार नाही. Because we humans cannot understand the description of the spiritual realm. कारण आपण मानवांना या आत्मिक क्षेत्राची जी व्याख्या आहे ती समजणार नाही. But there is a sense of smell in the spiritual realm. पण आत्मिक क्षेत्रामध्ये एक प्रकारचा गंध घेण्याचा एक गुण आहे. It is there. तिकडे आहे. Now let me teach you from the Bible. आणि बायबल मधनं शिकू द्या. 2 Corinthians 2:15. 2 कोरिन्थियरास 2:15. Look what God says about you. आणि तुमच्या विषयी प्रभू काय म्हणतो पहा. For we कारण आपण are to God a sweet fragrance of Christ. की आपण देवासाठी ख्रिस्ताचे सुगंध आहोत. आमेन. Amen. You smell Christ. तुम्ही ख्रिस्ताचा सुवास आहात. Hello. आमेन. तुम्हारा फ्रेग्रेंस क्राइस्ट का फ्रेग्रेंस है. Amen. आमेन. See, ऐसा चुप्पी लिखा नहीं है, ये रियल है, रियल. आमेन. Christ is your fragrance. आणि ख्रिस्त तुमचा सुवास आहे. You know why? You know in the Bible you read, आणि बायबल मध्ये तुम्ही वाचता whenever there was a sacrifice, आणि कुठेही जिकडे बलिदान when होतं, Noah did the sacrifice, जस्ट नोआने बलिदान दिलं, the Bible says
a sweet smelling aroma came to our father. आणि बायबल सांगतं एक प्रकारचा सुगंध पित्याकडे आला And he becomes so happy. आणि तो इतका आनंदी झाला. So you always emit the fragrance of Christ आणि to तुम्ही God नेहमी देवासाठी ख्रिस्ताचा सुवास मोकळा करता because of the sacrifice of Jesus. येशूच्या बलिदानामुळे. Amen. आमेन. The devil knows it. सैतानाला माहिती आहे He doesn't want you to know. आणि त्याला नको आहे की तुम्ही हे जाणावं. You smell the fragrance of Christ. आणि तुम्ही ख्रिस्ताचा सुवास मोकळा करताय. That's why when our Father looks at you, he gets that fragrance of Christ. आणि जेव्हा पिता तुमच्याकडे पाहतो त्याला ख्रिस्ताचा सुवास मिळतो. Amen. आमेन. Know this. आणि हे जाणून घ्या. But because many Christians don't know this, कारण अनेक ख्रिस्ती लोकांना हे माहित and नाही they are involved much in sin, आणि ते अधिक पापामध्ये आहेत, they emit the unpleasant fragrance or odor of hell. आणि मग ते नरकाचा एक प्रकारचा दुर्गंध मोकळा करतात. And the demons being far away, आणि दुरात्मे जस्ट लांब असतात they can smell आणि मग त्यांना तो वास येतो and they come to you आणि मग ते तुमच्या जवळ येतात. to influence you further in And what you are doing. जे तुम्ही करता त्याच्यामध्ये अधिक तुम्हाला प्रभावित You करतात. are doing something rubbish, आणि काहीतरी तुम्ही वाईट करत असता maybe you're offending, hurting, backbiting, this, and आणि कडूपणा एकमेकांच्या विरुद्ध बोलणं you emit a smell आणि तुम्ही एक प्रकारचा दुर्गंध मोकळा करताय of hell. नरकाचा. I will prove it from the Bible. तुम्हाला Just बायबल wait मधून and मी सिद्ध करून I'll दाखवेन show you from all from the Bible. आणि या सर्व गोष्टी बायबल मधून दाखवणार आहे. And the demons come आणि मग दुरात्मे and येतात influence you. चलो आगे बढ़ो. मग तुम्हाला प्रभावित करतात पुढे जाण्यासाठी. और तुम बंद करने के बजाय बोल्डनेस आता है और तुम और करता है. That's why you see some Christians, when they start doing something wrong आणि तुम्ही ख्रिस्ती लोकांना पाहता काहीतरी वाईट करत असताना and you oppose them, आणि तुम्ही जर त्यांना विरोध they करता become more bold. ते अधिक धीट होतात. Who gives them boldness? त्यांना धीटपणा कोण देतं? The influence of the devil. तो सैतानाचा प्रभाव. You are not pleasing to God at all. मग तुम्ही देवाला मुळीच संतुष्ट Only करणार the नसता fragrance of Christ in you आणि फक्त ख्रिस्ताचा सुवास जो तुमच्या आतमध्ये आहे pleases God. तो देवाला संतुष्ट Because करतो. Christ is the Lamb of sacrifice, कारण प्रभू येशू ख्रिस्त बलिदानाचा कोकरा which emits that fragrance जो एक प्रकारचा सुवास मोकळा करतो and is in you. आणि तो तुमच्या आतमध्ये. Amen. आमेन. And because of this fragrance, आणि या सुगंधामुळे the angels are always close to you. आणि पवित्र दूत नेहमी तुमच्या जवळ They असतात feel heaven around you आणि तुमच्या अवतीभोवती त्यांना स्वर्गाचं वातावरण because जाणवतं. you carry the fragrance of the Christ of heaven. कारण तुम्ही ख्रिस्त जो स्वर्गाचा आहे त्याचा सुवास घेऊन चालताय. Hello. आमेन. Till here, did you understand? इथपर्यंत तुम्हाला समजलं I'll take you deep. Wait. आणि आणखी तुम्हाला खोल घेऊन Let's, जाणार आहे. let us read 2 Corinthians 2:15 once again. आणि 2 कोरिन्थियकास 2:15 पुन्हा वाचूया. We Christians, आणि आपण ख्रिस्ती लोक those who believed in Jesus as the Savior, आणि ज्यांनी येशूवर तारणारा म्हणून विश्वास धरला believe that Jesus is the Lamb of आणि sacrifice, विश्वास धरतो की येशू बलिदानाचा खोकरा आहे who emits that fragrance जो तो सुगंध मोकळा करतो by which our Father is pleased. ज्याच्यामुळे पिता संतुष्ट होतो. We are to God a sweet fragrance of Christ. आणि आपण प्रभूसाठी देवासाठी ख्रिस्ताचा सुवास आहोत. Now look at this. आणि इकडे पहा. In those who are being saved आणि ज्यांचं तारण होत and आहे in those who are being lost. आणि ते जे गमावले जात आहे. Now this is incomplete. We have to read 16th verse. आणि हे पूर्ण नाही, आपल्याला 16 वचन वाचावं लागेल. Now we are emitting the fragrance of Christ आणि आपण ख्रिस्ताचा सुवास मोकळा करतोय to the one who had the what do you call odor of death. आणि ज्यांच्यामध्ये मरणाचा दुर्गंध होता They received the fragrance of life. आणि त्यांना जीवनाचा सुगंध प्राप्त झाला. And those who had the odor of death आणि ज्यांच्यामध्ये मरणाचा दुर्गंध did होता not believe in your word, पण त्यांनी तुमच्या शब्दामध्ये विश्वास धरला नाही remain the odor of death. आणि ते मग मरणाचा दुर्गंधच राहतात. Hello? Are you understanding? I hope you'll understand this. आणि मी आशा करतो तुम्हाला हे समजेल. So what is 15th verse saying? आणि 15 वचन काय सांगतात? We are a sweet fragrance of Christ to God. आणि देवासाठी आपण ख्रिस्ताचा सुवास आहोत. To those who believe what you preach. आणि
जे प्रचार करतायत त्यांच्यावर विश्वास धरल्याने, जो तुम्हारा वचन सुनता है उसमें डेथ है जिसकी वजह से बैड ऑर्डर है, बट तुम बोलने के बाद उसने विश्वास किया, उसके बाद जो बैड ऑर्डर निकल के फ्रेग्रेंस ऑफ क्राइस्ट आया. आमेन. आमेन. फ्रॉम डेथ ऑर्डर टू लाइफ फ्रेग्रेंस. आणि मरणाच्या दुर्गंधापासून जीवनाच्या सुवासाकडे. बट दोज whom you gave the word, पण ज्यांना तुम्ही शब्द सांगितला, who had the order of death, ज्यांच्यात मरणाचा who दुर्गंध होता rejected your message, आणि त्यांनी तुमचा संदेशाचा नकार केला, they still remained the order of death. ते अजूनही मरणाचा दुर्गंधच म्हणून राहतील. Are you saying this? तुम्हाला हे समजलं? So there are two. मग दोन गट आहेत. The fragrance of life, जीवनाचा सुगंध, the odor of death. मरणाचा दुर्गंध. The fragrance of heaven, स्वर्गाचा सुगंध, the odor of hell. नरकाचा दुर्गंध. Are you saying this? तुम्ही पाहताय का? So you are carrying the fragrance of Christ. मग तुम्ही ख्रिस्ताचा सुवास घेऊन चालताय. You are the salt. आणि तुम्ही मीठ आहात. Preserve it. आणि त्याला राखून ठेवा. Heaven is very happy आणि स्वर्ग खूप with आनंदी this आहे fragrance. आणि या सुवासामुळे. But Satan is not happy at all. पण सैतान मुळीच आनंदी नाही. He wants you to have the repulsive, Holy Spirit told me it's called repulsive odor, आणि पवित्र आत्म्याने सांगितलं जसं मागे ढकलणारा एक सुवास, or एक दुर्गंध आहे offensive odor. किंवा एक प्रकारचा वाईट दुर्गंध Satan आहे. wants that you emit offensive odor. आणि सैतानाला हवंय तुम्ही अशा प्रकारचा वाईट दुर्गंध मोकळा करावा. Why? का? Because you give a signal to them. तुम्ही कारण त्यांना चिन्ह देता. उसको क्या मालूम तुम कैसे, कभी सपोज तुम रूम में बैठा है, तुम पाप कर रहा है, उसका गाली दे रहा है, इसका गाली दे रहा है. कोई क्रिश्चियन लोग भी गाली देता है. आई एम शॉक्ड, आई एम सरप्राइज्ड. आणि काही ख्रिस्त लोक देखील अपशब्द वापरतात. मला धक्का बसतो. they don't know, they don't have any revelation. आणि त्यांच्याकडे कुठलाही प्रकटीकरण नाही. They are releasing the dirt of hell. आणि ते नरकाची जी मलिनता आहे किंवा घाण आहे ते मोकळे करतात. तुम्हारा खुद का ही नुकसान नहीं होगा, वातावरण में भी प्रदूषण आ रहा है. You don't know this. तुम्हाला माहित नाही. Someone else could fall. आणि कोणीतरी इतर पडू शकतं. You are destroying so many people's lives. तुम्ही इतक्या लोकांचा नाश करत आहात. Is God happy with you? आणि तुमच्यावर प्रभू आनंदी आहे का? So how do the demons know आणि मग दुरात्म्याला कसं समजतं that you are doing dark things? की तुम्ही अंधाराची गोष्टी करताय? You emit that hell odor तुम्ही एक प्रकारचा नरकाचा दुर्गंध मोकळा and करताय they come running आणि मग ते पळत येतात and influence you. आणि मग तुम्हाला प्रभावित अरे करतात. बहुत अच्छा बास आ रहा है नरक का, मेरे को नरक का याद आ रहा है, चलो मैं तुमको आगे बढ़ाता हूँ ये ऑर्डर में, तो तुमको और स्ट्रांग करता हो. हेलो, this is what is happening to many Christians. आणि हेच अनेक ख्रिस्ती And लोकांबरोबर suddenly घडत something happens. आणि अचानक काहीतरी घडतं. क्यों ऐसा हो गया? मैं तो चर्च को जाता था. You don't have revelation. तुमच्याकडे प्रकटीकरण नाहीये. It is not God. आणि हे प्रभू नाहीये. It is not the devil. आणि हे सैतान देखील नाहीये. We are ignorant. आपण अज्ञान आहोत. And I will continue with this because it's got deep revelation. आणि मी हे चालू ठेवणार आहे कारण यात खोल प्रकटीकरण आहे. I wrote much for you. आणि तुमच्यासाठी अधिक लिहिलं होतं. I took much time from Holy Spirit to get all this. आणि पवित्र आत्म्याकडून मिळवण्यासाठी अधिक वेळ मी लावलाय. So did you understand 16th verse? आणि 16व वचन समजलं? To one it will be death, that is bad odor. आणि एकासाठी जे मरण आहे, जे वाईट To दुर्गंध another आहे, it is life, that is fragrance of heaven. आणि दुसऱ्यासाठी आहे जो आहे जीवनाचा सुवास आहे स्वर्गाचा. So what are you carrying? मग तुम्ही काय घेऊन चालताय? The fragrance of Christ. तुम्ही ख्रिस्ताचा सुवास घेऊन चालताय. Amen. आमेन. This is real. आणि हे खरं आहे. The people of the world, गंदा बासा है तो क्या करते हैं हम लोग? स्प्रे डालते, कोलोन डालते, ये डालते, वो डालते. No one likes bad smell. कोणालाही वाईट दुर्गंध आवडत नाही. In the same way, त्याच प्रकारे even in the spiritual, अनात्मिक देखील you need to have the fragrance. आणि तुम्हामध्ये तो सुगंध असावा. And what is that fragrance? आणि तो सुगंध सुवास काय आहे? Jesus. येशू. Amen. आमेन. Jesus is that fragrance. येशू तो सुगंध आहे. The people of the world, just to hide their odor, just spray करेंगे smell. हाँ, अच्छा स्मेल करता है. अरे तुम बाहर से अच्छा स्मेल करता, अंदर से गंदगी आ रहा है, अंदर से बास आ रहा है, उनको मालूम नहीं हो. अच्छा फिर अंदर का बास के लिए क्या लेने का? प्रभु यीशु लेने का.
Amen. Amen. Hello. Are you getting this? तुम्हाला Okay, समजत let's आहे? stand. चला आपण उभे I राहूया don't have much time. आणि अधिक वेळ नाहीये